मित्रांनो, ही कथा ऐकताना तुम्हाला कदाचित वाटेल की एका आईसोबत इतकं वाईट कसं घडू शकतं. परंतु श्रद्धाताईंच्या आयुष्यातील परिस्थिती काही दिवसांपासूनच बिघडत चालली होती. नवरा गेल्यानंतर तिने एकटीने मुलाला वाढवलं, त्याचं शिक्षण केलं आणि त्याच्यासाठी स्वतःच्या अनेक इच्छा सोडल्या. मुलाचं लग्न झाल्यानंतर मात्र घरातलं वातावरण हळूहळू बदलत गेलं. मुलगा आणि सून आपापल्या संसारात व्यस्त झाले आणि श्रद्धाताई घरात असूनही जणू एकटीच पडली. तिच्या तब्येतीची चौकशी करणं, वेळेवर जेवण देणं किंवा औषधही देणं हळूहळू बंद झालं होतं. त्या रात्री नेहमीप्रमाणे श्रद्धाताई अंगणात झोपली होती, पण अचानक तिच्या कमरेच्या वेदना इतक्या वाढल्या की तिला उठणंसुद्धा शक्य होत नव्हतं. बराच वेळ ती शांतपणे वेदना सहन करत राहिली. शेवटी नाईलाजाने तिने मुलाला हाक मारली. तिला वाटलं, माझा मुलगा आहे, निदान आज तरी माझी मदत करेल तो. परंतु त्यानंतर जे काही घडलं ते पाहून कोणत्याही आईचं काळीज हादरूनच जाईल. मी घाबरत घाबरत माझ्या मुलाला आणि सुनेला हाक मारली. सुरुवातीला त्यांनी माझा आवाज ऐकला नाही, पण मी कसाबसा प्रयत्न करून अनेक वेळा हाक मारल्यानंतर माझी सून रागाने आली आणि तिने मुद्दाम गरम पाणी माझ्या अंगावर ओतलं. यात माझी काहीही चूक नव्हती. मी प्रचंड ओरडत होते, भयंकर वेदनांनी तडफडत होते. माझ्या किंकाळ्या ऐकून माझी शेजारी धावत धावत आमच्या घरी आली आणि तिने माझी अवस्था पाहिली. तेव्हा तिला माझी फार कीव आली आणि तिने माझ्या मुलाला आणि सुनेला माझ्या अवस्थेबद्दल विचारलं. तेव्हा दोघंही खोटं बोलू लागले. माझ्या शेजारणीने ताबडतोब ॲम्ब्युलन्स बोलवली आणि मला रुग्णालयात घेऊन गेली. मी जवळजवळ 3 ते 4 दिवस तशीच रुग्णालयात पडून होते. एक दिवस माझी मुलगी दिव्या लंडनहून भारतात आली आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी माझ्या जालिम सुनेवर आणि मुलावर संकट कोसळलं. कारण उन्हाळ्याचे दिवस सुरू होते, रात्र झाली होती. कच्च्या विटांनी बांधलेल्या घरात पूर्ण शांतता पसरली होती. या घरातल्या जवळजवळ सर्व खोल्यांचे दरवाजे बंद होते, पण एका खोलीत एसी चालू असल्याचा हलकासा आवाज येत होता आणि ती खोली माझ्या मुलाची आणि सुनेची होती. दोघेही थंडीत मोठ्या आरामात मजेत झोपले होते. त्यांना माहिती होतं की या घरात त्यांची म्हातारी आईसुद्धा राहते, तरीसुद्धा त्यांना आपल्या आईची काहीही पर्वा नव्हती. मी म्हातारी बाई अंगणात जुन्या चादरीवर पडून होते. माझे केस आता पूर्णपणे पांढरे झाले होते. हे सगळं फक्त वयामुळे झालं नव्हतं, तर वेळ, परिस्थिती आणि माझ्याच आपल्यांनी मला वेळेआधीच म्हातारं केलं होतं. माझ्या तरुणपणी मी खूप सुंदर आणि निरोगी होते, कारण तेव्हा मी आनंदी होते. तेव्हा माझी परिस्थिती खूप चांगली होती. लग्नानंतरही मी व्यवस्थित होते. मुलं मोठी झाली होती. सगळे लोक माझ्या सौंदर्याचं कौतुक करत होते. पण जेव्हा मी माझ्या मुलाचं लग्न केलं आणि सून घरात आली, तेव्हापासून चिंता आणि त्रासांनी माझे केस पांढरे करायला सुरुवात केली. मला वेळेआधीच म्हातारी करण्याबरोबर वेळेआधीच अशा आजारी अवस्थेत आणलं की कोणताही मोठा आजार नसतानाही पूर्ण आजारांनी मला वेढून टाकलं होतं. माझा चेहरा सुरकुत्यांनीच भरला होता. माझ्या कमरेत प्रचंड वेदना होत होत्या, त्यामुळे मी भयानक तडफडत होते, पण माझी काळजी घ्यायला कोणीही नव्हतं. वेदनांमुळे माझा श्वाससुद्धा तुटक तुटक चालत होता. कंबरदुखी इतकी तीव्र होती की मी वारंवार कूच बदलण्याचा प्रयत्न करत होते, पण अशक्तपणामुळे मला ते शक्य होत नव्हतं. असं वाटत होतं जणू कोणीतरी माझ्या सगळ्या हाडांना एकाच वेळी मोडून वाकडं केलं आहे. माझी अवस्था अशी झाली होती की एखाद्या अनोळखी माणसाने सुद्धा मला पाहिलं असतं तर तोही माझी कीव करायला तयार झाला असता. माझ्याकडे घालायला कपडेही नव्हते. अनेक दिवसांपासून मी एकच जोड कपड्यांमध्ये या अवस्थेत होते. माझे कपडे खूपच मळलेले झाले होते, पण ना कुणी माझ्याकडे पाहिलं होतं, ना कुणी माझ्या कपड्यांकडे लक्ष दिलं होतं. माझा मुलगा व सून माझ्या या अवस्थेबद्दल सगळे नीट जाणून होते, तरीसुद्धा ते दोघेही अनभिज्ञ असल्याचं नाटक करत होते. ज्या मुलाला मी इतक्या लाडाने, प्रेमाने वाढवलं होतं, तोच माझ्यापासून दूर राहून बसला होता. त्याला माझी काहीच पर्वा नव्हती. मी त्याचं संगोपन असं केलं नव्हतं. मी तर माझ्या मुलाला चांगले संस्कार दिले होते. मोठ्यांचा मान राखायला शिकवलं होतं. लोकांची मदत करायला शिकवलं होतं. आईवडिलांचा आदर करायला शिकवलं होतं. तरीसुद्धा कोण जाणे हा माझा मुलगा इतका बेफिकीर का झाला होता की त्याला आपल्या आईची ना किंमत होती ना काळजी. त्यावेळी तो आपल्या पत्नीबरोबर खोलीत बंद होता. त्याला आपल्या आईबद्दल काहीच माहिती नव्हती. मी बराच वेळ हे दुखणं सहन करत होते, पण रात्री उशिरा जेव्हा वेदना सहनशक्तीच्या पलीकडे गेल्या तेव्हा मी मजबूर होऊन माझ्या मुलाला व सुनेला हाक मारली की त्यांनी येऊन मला पाहावं आणि माझी मदत करावी. मुलाला हाक मारताना माझा आवाज थरथरत होता.
वेदनेच्या असह्यतेमुळे माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. मला बराच वेळ ही वेदना जाणवत होती, पण भीतीपोटी मी माझ्या मुलाला हाक मारली नव्हती. मी माझ्याच मुलाला इतके घाबरायला लागले होते की माझी अगदी छोटी छोटी अडचणसुद्धा मी त्याला सहज सांगू शकत नव्हते. मी म्हणाले, जीवन बाळा, मला औषध दे, मला फार वेदना होत आहे. अशा प्रकारे अनेक वेळा हाक मारल्यानंतर माझा आवाज सुनेच्या कानापर्यंत पोचला होता. मुलगा तर आलाच नव्हता, पण थोड्याच वेळात रागाच्या भरात दरवाजा उघडून सून बाहेर आली होती. तिच्या चेहऱ्यावरूनच कळत होतं की रात्रीच्या या वेळी माझं तिला बोलावणं तिला अजिबात आवडलं नव्हतं. पण माझी मजबुरी होती, म्हणूनच मी माझ्या मुलाला हाक मारली होती. नाहीतर मी कधीच माझ्या मुलाला व सुनेला त्रास दिला नसता. माझा मुलगा एकदा खोलीत गेला की मी कधीच त्याला बोलावत नव्हती. कितीही मोठी आपत्कालीन परिस्थिती असली तरीसुद्धा मी त्याला हाक दिली नव्हती. उलट तो खोलीबाहेर येईपर्यंत मी वाट पाहिजे. माझ्या सुनेचे नाव आदिती होतं. तिच्या चेहऱ्यावरची चिडचिड मला आजही स्पष्ट दिसत होती. तिने आधी रागाने माझ्याकडे पाहिलं, नंतर कमरेवर हात ठेवत कडव्या शब्दात 2 वाक्य बोलली ती. म्हातारे, काय झालं तुला? या रात्रीच्या वेळी का ओरडत आहेस? तुला माहिती आहे का, जीवन आणि मी किती आरामात झोपलो होतो. तू तर आम्हाला हैराणच करून टाकलंस. तिचे शब्द ऐकून माझं रडणं वाढलं होतं. माझ्यासारखी असहाय्य आई काय करू शकत होती? काही क्षणातच आदिती स्वयंपाकघरातून उकळतं पाणी एका पातेल्यात घेऊन बाहेर आली. मला वाटलं होतं की ती माझ्यासाठी कदाचित औषध बनवून आणत आहे. माझ्या मनाला थोडासा दिलासा मिळाला. पण जेव्हा सुनेने तेच उकळतं पाणी माझ्या अंगावर ओतलं, तेव्हा माझं संपूर्ण शरीर हादरून गेलं. हृदय पिळवटून टाकणारी एक किंकाळी माझ्या तोंडातून बाहेर पडली. ती किंकाळी अशी होती जणू कुणी जिवंत माणसाला आगीत ढकलत असावं. मला माझे डोळे मिटत असल्यासारखं वाटत होतं. संपूर्ण शरीरात जळजळीची तीव्र आग पसरली होती. उकळत्या पाण्यामुळे माझ्या शरीराची कातडी भाजली गेली होती. माझं शरीर थरथर कापू लागलं होतं. मी जमिनीवर जोरात तडफडत कोसळले होते. माझ्या भयानक किंकाळ्यांचा आवाज ऐकून माझा मुलगा सुद्धा खोलीतून बाहेर आला होता. तो एका बाजूला उभा राहून मला पाहत होता. मी तडफडत होते. डोळे मिटत असतानाही वारंवार उघडून मी माझ्या मुलाकडे पाहत होते. पण तो मदतीसाठी माझ्याजवळ आला नव्हता. तो फक्त दूर उभा राहिला होता. त्याने आपल्या पत्नीला काहीच बोललं नव्हतं. त्याने पत्नीला हेही विचारलं नव्हतं की तिने त्याच्या आईवर उकळतं पाणी का ओतलं. मध्यरात्रीच्या माझ्या किंकाळ्यांचा आवाज ऐकून आसपासचे लोकसुद्धा घरात जमू लागले होते. माझी अवस्था पाहून हादरून गेले. ते माझ्या मुलाला व सुनेला विचारू लागले की श्रद्धा वहिनीची ही अवस्था कशी झाली. पण माझ्या मुलीने व सुनेने सगळ्यांना खोटं सांगितलं होतं. त्यांनी सांगितलं की माझ्याच हातून चुकून पाणी अंगावर सांडलं. मी हळूहळू बेशुद्ध अवस्थेत जात होते. तरीसुद्धा माझ्या मुलाचं व सुनेचं हे खोटं मी स्वतःच्या कानांनी ऐकलं होतं. सत्य काय होतं हे कुणालाच कळलं नव्हतं. मी पूर्णपणे गाढ बेशुद्ध झाले होते. तेव्हाच आमच्या शेजारची रेखा पुढे आली होती. तिने माझी अवस्था पाहताच तिच्या पायाखालची जमीन सरकली. थरथरत्या हाताने तिने ॲम्ब्युलन्सला फोन केला आणि माझी अवस्था पाहून तिचे होशच उडाले होते. रेखा वहिनी फारच चांगली स्त्री होती. माझ्या मुलाच्या लग्नाआधी ती आमच्या घरी खूप येत असे. आता तिने येणं कमी केलं होतं. माझा मुलगा व सून मला रुग्णालयात जावं असं अजिबात इच्छित नव्हते. ते वारंवार तेच खोटं सांगत होते. पण रेखा वहिनीला सत्य माहिती होतं. तिला हे ठाऊक होतं की माझा मुलगा व सून माझ्याशी कसं वागतात, कारण तिने त्यांचं वागणं अनेकदा डोळ्यांनी पाहिलं होतं. ॲम्ब्युलन्स येईपर्यंत माझ्या वेदनेच्या करुण आक्रोशाने संपूर्ण घर दुमदुमून गेलं होतं. पण माझ्या सुनेच्या चेहऱ्यावर काहीही फरक पडत नसल्याचं दिसत होतं. मुलाच्या चेहऱ्यावर आईच्या वेदनांचे किंचितही दुःख नव्हतं. थोड्याच वेळात माझी सून दबक्या हसण्यात हसू लागली होती. जीवन अनभिज्ञ असल्यासारखा उभा राहिला होता. तो आपल्या आईच्या किंकाळ्यांपेक्षा आपल्या पत्नीच्या रागाला जास्त घाबरत होता. रेखा वहिनीने धैर्य दाखवलं होतं. तिने मला रुग्णालयात नेलं, कारण तिला माझी फार कीव आली होती. ज्यांना रुग्णालयात यायला हवं होतं ते कोणीच आले नव्हते. मी माझ्या मुलाची व सुनेची गोष्ट करत आहे. रुग्णालयाची खोली ओसाड व शांत होती. थोड्या वेळाने माझ्या उचक्या खोलीत घुमत होत्या. डॉक्टर व नर्स माझ्यावर झपाट्याने उपचार करत होते. त्यावेळी मी प्रचंड वेदनेत होते. कदाचित मी जीवन मृत्यूच्या सीमेवर झुलत होते. पण माझ्या डोळ्यात एकच प्रश्न होता, माझा मुलगा मला भेटायला येईल का? पण माझा मुलगा रुग्णालयाच्या दारापर्यंत सुद्धा आला नव्हता. माझे डोळे हळूहळू उघडत होते. वारंवार खोलीच्या दरवाजाकडे पाहत होते. माझा मुलगा बायकोच्या अधीन झाला होता.
लग्नाआधी तो मला खूप मान देत होता, मला माझी काळजी घेत होता. पत्नी आल्यावर जणू तो आपल्या आईला विसरला होता. तो आपल्या पत्नीचं प्रत्येक म्हणणं डोळे मिटून मान्य करत होता. तो त्याची पत्नी घरात बसून हेच ठरवत होते की खोट्याला सत्य कसं ठरवायचं. त्यांना भीती होती की जर सत्य मोहल्ल्यातल्या लोकांना कळलं तर त्यांची मोठी बदनामी होईल. लोक त्यांना वाईट साईड बोलतील. मी रुग्णालयात राहून 4 दिवस झाले होते. जीवन मला भेटायला आला नव्हता. माझ्या म्हाताऱ्या डोळ्यांनी वारंवार दरवाजाकडे पाहिले, तरीसुद्धा माझा मुलगा आला नव्हता. कोण जाणे का माझा मुलगा माझ्याकडून इतका दूर गेला होता. तरीसुद्धा मी त्याची वाट पाहत होते. कदाचित ही माझी माया होती, कारण मी फार मेहनत, कष्ट करून माझ्या मुलाला वाढवलं होतं. मी त्याला एकटीने वाढवलं होतं. मी त्याच्या प्रत्येक इच्छेला आनंदाने मान दिला होता. मी स्वतः उपाशी राहिले होते, पण माझ्या मुलाला रोज पोटभर जेवायला घालत होते, कारण माझा नवरा त्याच्या लहानपणीच मरण पावला होता. मी माझ्या मुलाला कधीही कशाची कमतरता जाणवू दिली नव्हती. माझ्या मुलासाठी मी दुसरं लग्न केलं नव्हतं, पण माझा मुलगा पत्नीच्या प्रेमात इतका आंधळा झाला होता की त्याने आपल्या म्हाताऱ्या आईलाच विसरला होता. तो मला भेटायला सुद्धा आला नाही. त्याला माझी काहीच काळजी नव्हती. का त्याला हेही वाटलं नव्हतं का त्याच्या आईचा मृत्यूसुद्धा होऊ शकतो. त्याची आई त्याला कायमची सोडून जाऊ शकते. त्याच्या मनात माझ्यासाठी थोडंसंही प्रेम जागं झालं नव्हतं का? रेखा वहिनीच रुग्णालयात माझ्याबरोबर होती. तीच माझी काळजी घेत होती. ती सगळा खर्चसुद्धा करत होती. माझ्यामुळे रेखा वहिनीला अनेक अडचणींना सामोरं जावं लागत होतं. तरीसुद्धा ती एक चांगली स्त्री होती. हे सगळं माणुसकीपोटी ती करत होती. कधी ती माझ्यासाठी जेवण आणत होती, वेळेवर मला औषधं देत होती. तिला माझी काळजी होती की मला कशाची कमतरता भासू नये. एक अनोळखी स्त्री जिच्याशी माझं नातं फक्त शेजारपणाचं होतं, ती माझ्यासाठी सगळं करत होती. पण ज्यांना माझ्याजवळ असायला हवं होतं ते माझ्याजवळ नव्हते. तो तर आपल्या आईला पाहायला एकदासुद्धा रुग्णालयात आला नव्हता, कारण त्याच्या पत्नीने त्याला रोखलं होतं. तो पत्नीचं ऐकून घरीच बसून राहिला होता. रुग्णालयात माझे 4 दिवस झाले होते, तरीसुद्धा जीवनला माझी जाणीव झाली नव्हती. 5व्या दिवशी मला भेटायला एक उंच तरुण मुलगी आली होती. ती दुसरी कोणी नव्हती तर माझी स्वतःची मुलगी होती, जी लंडनला शिक्षणासाठी गेली होती. तिला बहुधा माझ्या अवस्थेबद्दल कळलं होतं. रुग्णालयात तिने माझी भाजलेली अवस्था पाहताच ती जोरात ओरडली. ती माझी लाडकी मुलगी होती. धावत येऊन तिने मला मिठीत घेतलं होतं. माझे थरथरणारे हात तिने आपल्या हातात घेतले होते. मला धीर देण्यासाठी ती आली होती. आता मी एकटी नाही, माझी मुलगी माझ्याबरोबर आहे. आईची अवस्था पाहून ती मोठ्याने रडू लागली. तिला अशा अवस्थेत पाहून मला खूप आनंद झाला होता, कारण मी खूप दिवसानंतर माझ्या मुलीला भेटत होती. ती माझी अवस्था पाहून फार दुःखी झाली होती. तिला प्रचंड रागसुद्धा आला होता, कारण तिला आपल्या भावाकडून आणि भाऊजाईकडून अशा वाईट वागणुकीची अजिबात अपेक्षा नव्हती. त्यांनी आपल्या आईला अशा प्रकारे जाळून ठेवल्यावर तिचा विश्वासच बसत नव्हता. मी कधीच माझ्या मुलीला तिच्या भावाच्या व भाऊजाईच्या वागणुकीबद्दल काही सांगितलं नव्हतं. माझी मुलगी कमकुवत नव्हती. ती सुशिक्षित व सामर्थ्यवान स्त्री होती. अनेक वर्षानंतर ती अचानक आपल्या आईला सरप्राईज द्यायला आली होती. पण जेव्हा तिला मोहल्ल्यातल्या लोकांकडून कळलं की तिची आई रुग्णालयात भरती आहे, तेव्हा तिला वाईटरित्या जाळण्यात आलं आहे, तेव्हा ती धावत रुग्णालयात आली. ती भावाला आणि भाऊजाईला भेटायला सुद्धा घरी गेली नाही. माझी मुलगी माझा हात धरून जोरजोरात रडत होती. वारंवार हेच म्हणत होती, आई एकदा तरी मला सांग की त्यांनी तुझ्यासोबत असं का केलं? ते तुला इतका त्रास देत होते तर तू मला कधीच का सांगितलं नाहीस? डोळ्यात अश्रू आणून मी म्हणाले, बाळा, मी तुला कसं सांगणार? मला तुझं शिक्षण बिघडवायचं नव्हतं. तू लंडनला शिकायला गेली होतीस. घरच्या परिस्थितीबद्दल सांगून मला तुझ्या शिक्षणात अडथळा निर्माण करायचा नव्हता. माझी मुलगी म्हणाली, आई, भैया आणि वहिनीने तुझ्याशी फार वाईट वागणूक दिली आहे. आता मी त्यांना सोडणार नाही. तिच्या डोळ्यात राग आणि जिद्द पाहून मी क्षणभर घाबरले होते. मी म्हणाले, दिव्या बाळा, बोलू नकोस. मी ठीक आहे. मला काही झालेले नाही. बघ, मी जिवंत आहे. हीच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. तेव्हा दिव्या म्हणाली, आई, तू वेडी झाली आहेस. तुला काही झालं असतं तर माझं काय झालं असतं? मी दिव्याला खूप समजावलं की तिने रागावर ताबा ठेवावा, पण तिने आपल्या आईवर झालेल्या अत्याचाराचा बदला घ्यायचा निर्णय घेतला होता. तिचं म्हणणं होतं की ज्यानेही तिच्या आईला त्रास दिला आहे त्याच्याकडून ती बदला घेणारच. तिने पक्का निश्चय केला होता. ज्या गोष्टीचा ती निश्चय करत असे ती गोष्ट पूर्ण केल्याशिवाय ती थांबत नव्हती. माझी मुलगी लंडनमध्येच लग्न करून तिथेच आपला व्यवसाय सांभाळत होती. लंडनमध्ये लोक तिला एक यशस्वी व्यावसायिक स्त्री म्हणून ओळखत होते. ती माझ्या पलंगाजवळ बसून फुटफुटून रडत होती.
तिने आपले हात आपल्या आईच्या थरथरणाऱ्या हातावर ठेवले तेव्हा तिच्या संपूर्ण शरीरात एक थरारक लहर पसरली होती. अनेक वर्षानंतर माझ्या डोळ्यासमोर माझ्या मुलीला पाहून मी माझ्या मनावरचा ताबा गमावला होता आणि मी जोरजोरात रडत होते. बराच वेळ आम्ही दोघी मायलेकी रडत राहिलो. जेव्हा आमच्या मनात दडलेलं दुःख थोडंसं हलकं झालं तेव्हा माझ्या मुलीने वाकून माझ्या कानात म्हटलं, आई काळजी करू नकोस, मी आता आली आहे. आता मी तुझी काळजी घेईन. आता कोणीही तुला इजा पोहोचू शकणार नाही. आई, तुला कल्पना नाही की तुला अशा अवस्थेत पाहून मला किती वेदना होत आहेत. आता पुरे झालं. तू कधीच मला काही सांगितलं नाहीस आणि सगळं एकटीने गप्प सहन करत राहिलीस. देवाने वेळेवर मला इथे पाठवलं, हेच बरं झालं. नाहीतर तुझी काळजी घेणारं कोणीच उरलं नसतं. तेवढ्यात खोलीत उभी असलेली रेखा वहिनी खोल श्वास घेत म्हणाली, जणू आता माझ्या रक्षणासाठी कोणीतरी आलं आहे याची तिला खात्री वाटत होती. काही मिनिटांनंतर डॉक्टर तपासणीसाठी आले. भाजलेल्या जखमा, संसर्ग त्याहूनही जास्त माझ्या म्हाताऱ्या हाडांवर झालेल्या अत्याचाराबद्दल डॉक्टरनी माझ्या मुलीला सगळं सांगितलं. ते ऐकून माझ्या मुलीचा राग अजूनच वाढला होता. ती वारंवार रडत होती. माझ्या शरीरावर झालेल्या अत्याचारांचे डाग अजूनही स्पष्ट दिसत होते. माझी मुलगी आली होती तरीसुद्धा माझी नजर वारंवार दरवाजाकडे जात होती. मी अजूनही अस्वस्थपणे माझ्या मुलाची वाट पाहत होते. माझी मुलगी माझी काळजी घ्यायला कसूर करत नव्हती तरीही माझ्या मनात माझ्या मुलाचीच ओढ होती. खरं तर मला त्या हरवलेल्या मुलाची वाट पाहत होते जो बेफिक्रीच्या मार्गावर भरकटला होता. तोच माझा मुलगा अजूनही मला पाहायला एकदाही आला नव्हता. साधी फोन करून माझी चौकशी त्याने केली नव्हती. त्याला हे पाहायलाही यावंसं वाटत नव्हतं की त्याची आई जिवंत आहे की नाही. त्याला आपल्या म्हाताऱ्या आईची काहीच पर्वा नव्हती. जवळजवळ 15 दिवस माझा उपचार रुग्णालयात सुरू होता. माझी मुलगी सतत माझ्याबरोबर होती. तिने रेखा वहिनीचे मनापासून आभार मानले, कारण माझी मुलगी येईपर्यंत रेखा वहिनीच प्रत्येक क्षणी माझ्याबरोबर होती. तिने माझी खूप काळजी घेतली होती. दिव्या आल्यावर मला मोठा आधार मिळाला. त्यानंतर तिने रुग्णालयातून माझी सुटका करून मला घरी आणलं. आम्ही घरी पोचलो तेव्हा संपूर्ण मोहल्ल्यात लोक दरवाजात उभे होते. सगळ्यांच्या डोळ्यात अनेक प्रश्न होते, पण सगळेजण गप्प होते. माझी मुलगी मला थेट घरात घेऊन गेली. मी माझ्या खोलीकडे वळली. माझ्या खोलीची अवस्था पाहून ती थक्क झाली. खोलीतली प्रत्येक वस्तू अस्ताव्यस्त पडलेली होती. अनेक आठवड्यापासून साफसफाई झालेली नसल्यासारखं वाटत होतं. खरंच माझी खोली साफ होत नव्हती. माझी अवस्था अशी नव्हती की मी स्वतः साफसफाई करू शकेन. सून माझं कोणतंच काम करत नव्हती. दिव्याने मला काहीच बोलली नाही. मी पाहत होते ती आपला राग आवरण्याचा प्रयत्न करत होती. तिने शांतपणे मला खोलीतल्या चटईवर झोपवलं. त्यानंतर ती थेट आपल्या भावाच्या खोलीकडे गेली. तो अजूनही आपल्या खोलीत AC चालू ठेवून निवांत झोपला होता. जणू त्याला कसलीही चिंता नव्हती. दुपारची वेळ होती. माझा मुलगा सून नेहमी दुपारी झोपत असत. दिव्याने भावाच्या खोलीत पाऊल टाकताच ती स्तब्ध झाले. ते दोघं खोलीचं दार बंद करत नसत, कारण तिथे कोणी जात नसे. खोली अगदी नीटनेटकी होती. महागड्या फर्निचरने ती सजवलेली होती. तिने जोरात दार ढकललं. रागात आत शिरली. भाऊ आणि वहिनी तिला अचानक पाहून हादरले. दाराच्या आवाजाने ते दचकून उठून बसले. दिव्याने संतापाने वहिनीला सांगितलं, तू माझ्या आईवर जे अत्याचार केले, सत्याचा पूर्ण हिशोब मी घेणार आहे. हे ऐकून दोघेही अवाक झाले. दिव्या परत आली हे त्यांना विश्वास बसत नव्हता. येताच सगळं उघड होईल याची त्यांना कल्पनाही नव्हती. वहिनी आधीच घाबरलेली होती. थोड्याच वेळात तिने चेहऱ्यावरचे भाव बदलले. ती म्हणाली, दिव्या, तू असं काय बोलतेस? तू केव्हा आलीस? आम्हाला कळलंच नाही. बसून बोलूया. दिव्या ठामपणे उत्तर दिलं. म्हणाली, सगळं सत्य कळलं आहे मला. तुम्ही माझ्या आईवर खूप जुलूम केलेत. सून घाबरून म्हणाली, नाही, असं काहीच नाही. तुला हे कोणी सांगितलं? हे सगळं खोटं आहे. दिव्याने विचारलं, मग आईची ही अवस्था कशी झाली? त्यावेळी तू कुठे होतीस? आई इतकी कशी भाजली? सून म्हणाली, अरे, आईने चुकून गरम पाणी अंगावर ओतलं. हे खोटं ऐकताच दिव्याचं रक्त उसळलं. तिने भावाकडे पाहिलं. तो मान खाली घालून बसला होता. काही क्षण खोलीत शांतता पसरली. दिव्याच्या डोळ्यात वहिनीसाठी प्रचंड तिरस्कार दिसत होता. तिने ठरवलं होतं की आईवर झालेल्या प्रत्येक जुलमाचा बदला ती घेणार आहे. ती बाहेर गेली. दारात जमलेल्या बायकांना तिने प्रश्न विचारले. संपूर्ण सत्य समजून घेतलं. मोहल्ल्यातल्या बायकांनी सगळं खरं सांगितलं. तिच्या भावाकडून अशा वागणुकीची तिला अपेक्षा नव्हती. ती भावाचा खूप मान ठेवत होती. आता तो तिच्या नजरेत उतरला होता. माझा मुलगा इथे साधी नोकरी करत होता.
माझी मुलगी लंडनमध्ये शिक्षण घेऊन श्रीमंत व्यावसायिक स्त्री बनली होती. लग्नानंतर माझा सगळा खर्च तिने उचलला होता. भावावर ओझं नको या विचाराने ती दर महिन्याला पैसे पाठवत होती. त्या पैशातून भावाने स्वतःसाठी वस्तू घेतल्या. 3 महिन्यापूर्वी AC साठी पाठवलेले पैसे सुनेने आपल्या खोलीसाठी वापरले होते. दिव्याचा त्यावर विश्वास होता. तो आई ठीक आहे असं खोटं सांगत होता. माझी मुलगी फोनवर माझ्याशी कमी बोलत होती. ते दोघं जवळच उभे राहत होते. माझी मुलगी फसवली जात होती हे तिला माहीत नव्हतं. आईच्या उपचाराचे पैसे स्वतःवर खर्च केले जात होते. त्या रात्री दिव्याला झोप आली नाही. मी चटईवर पडून फक्त प्रार्थना करत होती की माझ्या मुलांमध्ये फूट पडू नये. पण फूट पडली होती. सकाळी दिव्या थेट मोठ्या वकिलाकडे गेली. तिने सगळं सांगितलं. वकील केस लढायला तयार झाले. बदनामी टाळण्यासाठी सुनेने अफवा पसरवायला दिव्याला बदनाम करायचा प्रयत्न केला. कट कारस्थानं रचली. कागदपत्रे लपवण्याचा प्रयत्न केला. सगळं अपयशी ठरलं. एका रात्री गुंड पाठवले गेले. दिव्याने त्यांना सामोरे गेली. पोलिसांना खबर दिली. गुंड अटक झाले. अर्ध्या रात्री मोहल्ला जागा झाला. मी जखमी अवस्थेत खोलीतच होते. रेखा वहिनीने मला सगळं सांगत होती. सून अजूनही थांबली नाही. तिने मुलाला भडकवलं. भावाने बहिणीला धमकी दिली. केस मागे घ्यायला सांगितली. तरी दिव्या डगमगली नाही. घर 2 भागात विभागलं गेलं. संवाद तुटला. दरी वाढत गेली. एका रात्री दिव्या माझ्या शेजारी बसली. तिने विचारलं, आई हा सगळा वाद का झाला? सुरुवातीला वहिनी चांगली होती. मी सांगितलं, तुझ्या लंडनला गेल्यानंतर सगळं बदललं. तिचं वागणं दिवसेंदिवस वाईट होत गेलं. काही दिवसांनी तिने तुझ्या भावाला पूर्णपणे आपल्या ताब्यात घेतलं. त्याच्यावर तिचा अंधविश्वास बसला. हे सांगताना माझ्या डोळ्यात अश्रू आले. मी पुढे सांगितले, दररोज नवीन वेदना द्यायची. मी काहीच बोलत नव्हते. घरकाम करायला लावायची. जेवण देत नव्हती. चूक झाली तर शिव्या. कधीकधी मला खोलीबाहेर काढून अंगणात टाकायची. ती म्हणायची की अंगणातच झोपत जा, म्हणजे सकाळचं ऊन लागून तुझे डोळे लवकर उघडतील. खोलीत झोपलीस तर उशिरा उठते. त्यामुळे घरची कामं उशिरा होतात. पण मुली, मी खरं सांगते, मी सकाळी 8 वाजेपर्यंत उठायचे आणि पटपट घराची सगळी कामंही करून घ्यायचे. मी अनेकदा जीवनकडे याची तक्रार करण्याचा प्रयत्न केला होता. पण त्याने कधी आपल्या बायकोला काही सांगितले नाही. तो शांतपणे माझं ऐकून घ्यायचा. पण तो काहीच बोलायचा नाही. कारण तो आपल्या बायकोला खूप घाबरत होता. आदितीलाही कुठल्याच गोष्टीची भीती उरलेली नव्हती. ती दिवसेंदिवस शेरणीसारखी होत चालली होती. कारण तिला कधीही कोणी थांबवण्याचा प्रयत्न केला नव्हता. एवढं बोलून मी ढसाढसा रडायला लागले होते. तेव्हा माझ्या मुलीने मला म्हटलं होतं, आई तू काळजी करू नकोस. मी त्या दोघांकडून तुझ्या प्रत्येक दुःखाचा बदला घेणार आहे. मी तिला समजावलं होतं की बाळा गपचूप राहा, कुठे काही चुकीचं घडू नये. पण माझी मुलगी वारंवार हेच म्हणत होती की आई आता तुला तुझ्या मुलीची चिंता करण्याची गरज नाही. एक दिवस माझ्या मुलीने माझ्या सुनेला कुणाशी तरी बोलताना ऐकलं होतं. माझी सून म्हणत होती की ती म्हातारी जिवंत असेपर्यंत काहीच होणार नाही. कागदपत्र माझ्याकडे आहेत, सुरक्षित पडून आहेत. पण प्रत्येक पाऊल सावधपणे टाकावं लागेल. ती कुणाशी तरी फोनवर हळू आवाजात बोलत होती. माझी मुलगी स्वयंपाकघराकडे जात असताना सगळं काही गुपचूप ऐकून गेली. खरं तर माझी सून माझी प्रॉपर्टी बळकवण्यासाठी हे सगळं करत होती. या सगळ्यात तिच्या माहेरचे लोकही तिच्यासोबत मिळालेले होते. ते सगळे तिची मदत करत होते. पुढच्या सकाळीच माझी शेजारी रेखा वहिनीने माझी मदत केली. तिने माझ्या मुलीला आपल्या घरी बोलावलं. तिने तिला सांगितलं की आदिती आणि तिच्या माहेरचे लोक फारच धोकादायक आहेत. तेच लोक या घराचा नाश करण्याचा प्रयत्न करत आहेत. तिने माझ्या मुलीला सांगितलं, बाळा मी अनेक वेळा तुझ्या आईला एका घासासाठी तडफडताना पाहिलं आहे. खरं तर तुझी वहिनी अशी इच्छा ठेवते की तुझी आई लवकरात लवकर मरेल आणि तिची सगळी प्रॉपर्टी तिच्या हातात येईल. घर तर आधीच तिने आपल्या ताब्यात घेतलं आहे. पुढे काय होईल ते तूच पहा बाळा. हे सगळं ऐकून माझी मुलगी हादरून गेली होती. ती घरी आली. तिने काही जुनी कागदपत्र शोधण्याचा प्रयत्न केला. काही वेळ शोध घेतल्यानंतर ती कागदपत्र तिला मिळाली. जेव्हा तिने ती उघडून वाचायला सुरुवात केली तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण त्या कागदांपैकी काही पाने फाडलेली होती. आता माझ्या मुलीला सगळी चाल समजली होती. ते दोघा नवरा बायको फक्त प्रॉपर्टी बळकवण्यासाठीच हे सगळं करत होते. जेव्हा तिने फाटलेल्या कागदपत्रांचा उल्लेख माझ्याशी केला तेव्हा मी तिला सांगितलं, बाळा मी अनेकदा जीवनला बोलताना ऐकलं आहे की आई मरेल तेव्हा सगळं त्यांच्या ताब्यात येईल. बाळा मला भीती वाटते की एखाद्या दिवशी तो माझा गळा दाबून मला वर पाठवेल. हे बोलताना मी रडायला लागले होते. फार भीतीने मी हे सगळं माझ्या मुलीला सांगितलं होतं.
सत्य कळाल्यानंतर मला जीवनची भीती वाटायला लागली होती. तो आपल्या बायकोसोबत मिळून लालसेपोटी पूर्णपणे आंधळा झाला होता. त्याला ना आपली आई दिसत होती ना स्वतःच्या जीवाची किंमत उरली होती. माझ्या मुलाच्या डोळ्यावर लालसेची पट्टी बांधली गेली होती. आता माझ्या मुलीच्या मनात धोक्याची घंटा वाजायला लागली, कारण अनेक दिवसापासून माझा मुलगा आणि सून खूप शांत होते. त्यांची शांतता येणाऱ्या वादळाची चाहूल देत होती. असं वाटत होतं की ते काही मोठ्या कटाची तयारी करत आहे. खरं तर माझा मुलगा वाईट नव्हता, तो खूप चांगला होता. मी त्याला नेहमी चांगले संस्कार दिले होते. पण आदितीच्या सहवासात आल्यानंतर तो वाईट मार्गाला लागला. वाईट लोकांमध्ये उठबस सुरू झाली. आदिती त्याच्यासोबत कॉलेजमध्ये शिकत होती. ती त्याची चांगली मैत्रीण होती. कॉलेजमधल्या काही मित्रांसोबत एक दिवस नशेच्या अवस्थेत त्याला पोलिसांनी अटकही केली होती. हळूहळू वेळ जात होता. माझ्या मुलावर कर्ज वाढत चाललं होतं. त्याने आदितीसोबत प्रेमविवाह केला होता. आम्ही मध्यमवर्गीय लोक होतो. त्याने स्वतःसाठी आदितीसारखी श्रीमंत मुलगी निवडली होती, जेणेकरून त्याला पैशाची कमतरता भासू नये. पण ज्या मुलीने त्याच्याशी लग्न केलं होतं ती अजिबात चांगली नव्हती. ती अत्यंत चालाक आणि कपटी होती. काही दिवसातच तिने माझ्या मुलासह माझ्या संपूर्ण घरावर कब्जा केला होता. ते दोघेही संपत्तीचे पुजारी होते. आदिती आधीपासूनच श्रीमंत कुटुंबातून आलेली होती, तरीही अधिक संपत्तीच्या हव्यासाने ती पूर्णपणे आंधळी झाली होती. तिला माझं घर, माझ्या पतीची साठवलेली पुंजी, माझी मुलगी, लंडनहून पाठवणारे पैसे, हे सगळं लवकरात लवकर हवं होतं. याच कारणामुळे तिचं वागणं माझ्याशी बदललं होतं. जोपर्यंत माझी मुलगी इथे होती तोपर्यंत तिने जबरदस्तीने माझ्याशी नीट वागणूक ठेवली. माझी मुलगी लंडनला शिकायला गेल्यानंतर तिने आपली खरी ओळख दाखवायला सुरुवात केली. तिने माझ्यावर अत्याचार सुरू केले, जेणेकरून मी लवकर मरेल आणि सगळं त्यांच्या हातात येईल. हे सगळं कळल्यानंतर माझी मुलगी पूर्णपणे सुन्न झाली होती. तिला विश्वासच बसत नव्हता की निरागस दिसणारा भाऊ इतका चालाक निघेल. तिने रात्रीच भावाला बोलावलं आणि ती थेट त्याच्याशी बोलू शकेल. तिने जीवनला सांगितलं की तुम्ही माझ्या आईला मारायचं ठरवलं आहे, हे मी कधीच होऊ देणार नाही. तिचं काहीही तुम्हाला मिळू देणार नाही. जीवन म्हणाला, मग गोष्ट स्पष्ट करूया. आई आमच्या मार्गात अडथळा आहे, म्हणून आम्हाला तिच्यापासून सुटका हवी आहे. माझ्या मुलीने भावाला समजावलं की तुमच्याकडे जे काही आहे ते सगळं आईच्या मेहनतीने उभं राहिलेलं आहे. आज तुम्ही तिलाच मारायला निघालात. तुम्हाला लाज वाटत नाही का? मला फार वाईट वाटतं की एक मुलगा आपल्या आईच्या मृत्यूबद्दल विचार करू शकतो. तिने त्याच्या डोळ्यात डोळे घालून सांगितलं, भाऊ, उद्या तुझी ही अवस्था अशीच होईल. तुझी बायकोही तुझ्या मृत्यूचा विचार करेल. तेव्हा तुला कळेल आईवडिलांचे दुःख काय असते. पण बहिणीच्या शब्दांचा जीवनवर काही परिणाम झाला नव्हता. तो संपत्तीच्या लालसेने पूर्णपणे आंधळा झाला होता. त्याला फक्त स्वतःचं आयुष्य सुधारायचं होतं. त्याला कुणाचीही पर्वा नव्हती. त्याच्या बायकोही त्याच्या पाठीशी उभी होती. दोघे मिळून आपल्या लालसेपोटी उभे होते. चांगलं वाईट याची जाणीव त्यांना उरलीच नव्हती. तेवढ्यात दारावर लपून ऐकणारी माझी सून समोर आली. ती हसत होती, कारण तिला कशाची भीती नव्हती. तिने माझ्या मुलीला टोमण्याच्या सुरात म्हटलं, तू लंडनहून आली आहेस, तुझ्या घराकडे लक्ष दे. तुला गरिबी काय असते हे काय कळणार? रात्री माझ्या मुलाने बायकोसोबत एक डाव आखला. त्यांनी मला आणि माझ्या मुलीला एका खोट्या केसमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून आम्ही घाबरून लंडनला पळून जाऊ. पण माझी मुलगी सुशिक्षित व्यावसायिक मुलगी होती. तिला परिस्थिती हाताळता येत होती. तिने वकिलांच्या मदतीने पोलिसांनाही सोबत घेतलं. मला धीर दिला, म्हणाली की सगळं नीट सांभाळेल. तिच्यावर मला पूर्ण विश्वास होता. या कठीण काळात माझ्या मुलीशिवाय माझा कोणीही आधार नव्हता. माझा मुलगा आणि सून दुबईला जायचं ठरवत होते. पैसे अपुरे असल्यामुळे त्यांनी मला मारण्याचा कट रचला होता, जेणेकरून माझ्या मृत्यूनंतर सगळं विकून ते परदेशात स्थायिक होतील. काही दिवसांनी कोर्टात पहिली तारीख आली. मला ॲम्ब्युलन्समधून न्यायालयात आणण्यात आलं. माझ्या शरीरावर पट्ट्या होत्या. माझी सून आणि मुलगा गर्वाने कोर्टात आले. साक्षीदार म्हणून रेखा शेजारीन पुढे आली आणि तिने सांगितलं की आदितीने मुद्दाम माझ्यावर उकळतं पाणी ओतलं होतं. हे ऐकून न्यायाधीशांच्या चेहऱ्यावर कठोरता आली. वकिलांमधील युक्तिवाद सुरूच राहिला होता. वेळ हळूहळू पुढे सरकत होती. वकिलांनी ते कागदपत्रे न्यायालयाच्या दालनात सादर केली, ज्यामध्ये काही पाने गायब होती. त्यामुळे सर्वांना हे स्पष्ट व्हावे की माझ्या सुनेने व मुलाने कशा प्रकारे जबरदस्तीने माझ्या मालमत्तेवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला होता. वकिलांनी नोंदणी कार्यालयामधील सर्व रेकॉर्डमधून जुनी कागदपत्रे न्यायालयात मांडली. त्यावर हे स्पष्ट दिसत होते की अर्ध्याहून अधिक मालमत्ता माझ्याच नावावर होती. आमची घरची परिस्थिती साधी असली तरी माझ्या पतीकडे भरपूर जमिनी होत्या, ज्या त्यांनी माझ्या नावावर केल्या होत्या.
न्यायालयात उपस्थित असलेले लोक आश्चर्याने एकमेकांकडे पाहू लागले होते, कारण फक्त संपत्तीच्या लालसेपोटी एखादा मुलगा आपल्या आईसोबत असे वागू शकतो यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता. आता बहुतेक सर्व युक्तिवाद माझ्याच बाजूने सिद्ध होत होते. वेळ जसा पुढे सरकत होता तशी माझ्या सुनेच्या चेहऱ्यावरची रंगत उतरू लागली होती, कारण तिला आपला पराभव स्पष्ट दिसत होता. माझ्या मुलाने अनेकदा खोटे बोलण्याचा प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळी तो अपयशी ठरला. स्वतःची अब्रू वाचवण्यासाठी त्याने माझ्यावरच आरोप केला की त्याची आई वेडी झाली आहे, पण त्याचे कोणतेही म्हणणे खरे ठरले नाही. त्यामुळे न्यायाधीश त्याचे काही ऐकण्यास तयार नव्हते. काही क्षणातच न्यायालयाच्या दालनात संपूर्ण शांतता पसरली. सर्वांच्या नजरा निकालाच्या प्रतीक्षेत होत्या. न्यायाधीशही शांत बसले होते, कारण निकाल जाहीर करण्याची वेळ आली होती. प्रत्येक नजर न्यायाधीशांच्या तोंडून निघणाऱ्या शब्दांची वाट पाहत होती. अखेर न्यायाधीशांनी आपला अंतिम निर्णय वाचून दाखवायला सुरुवात केली. त्यांनी स्पष्ट सांगितले की श्रद्धाताई यांच्यावर अत्याचार झाला होता, त्यामुळे बेकायदेशीर पद्धतीने मालमत्ता बळकवण्याच्या प्रयत्नासाठी व चौकशीच्या निष्कर्षावरून माझ्या सुनेला व मुलाला दोषी ठरवण्यात येत आहे, कारण ते दोघेही दोषी होते. त्यांनी केवळ एकच चूक केली नव्हती, तर एका चुकीनंतर पुन्हा दुसरी चूक केली होती. न्यायाधीशांचा निकाल ऐकताच न्यायालयाच्या दालनात खळबळ उडाली होती. काही लोकांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता, तर काहींच्या चेहऱ्यावरील रंग उडून गेले होते. जे लोक माझ्या बाजूने होते त्यांच्या चेहऱ्यावर समाधान स्पष्ट दिसत होतं, पण माझ्या मुलाच्या व सुनेच्या चेहऱ्यावर भीतीची छाया पसरली होती. त्यांनी आपल्या चुका लपवण्याचा खूप प्रयत्न केला होता, तरीसुद्धा त्या चुका सर्वांसमोर उघड झाल्या होत्या. माझ्या मुलाने थरथरत माझ्याकडे पाहिले होते, कारण शिक्षा टाळण्यासाठी तो आता आपल्या आईकडे माफी मागू इच्छित होता, पण आता खूप उशीर झाला होता. न्यायालयाच्या निर्णयाने त्या दोघांना कायद्याच्या जाळ्यात घट्ट अडकवले होते. माझ्या सुनेला कारावासाची व दंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती, तर माझ्या मुलाला न्यायालयाने कठोर आदेश दिले होते. थोड्याच वेळात पोलीस अधिकारी पुढे आले. त्यांनी त्या दोघांच्या हातात बेड्या घातल्या. माझी सून किंचाळू लागली, धमक्या देण्याचा प्रयत्न करू लागली, पण तिच्या ओरडण्याचा कोणावरही काहीच परिणाम झाला नाही, कारण कोणीही तिचे शब्द ऐकण्यास तयार नव्हते. लोकांच्या गर्दीत त्या दोघांविरुद्ध चर्चा सुरू झाली. तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या तोंडून वेगवेगळ्या गोष्टी ऐकू येत होत्या. जेव्हा पोलिसांनी माझ्या मुलाला घेऊन जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो जोरजोरात रडू लागला. त्याने मोठ्याने हाक मारली, आई मला माफ कर, माझ्याकडून चूक झाली आहे. मी तुझ्याकडे माझ्या चुकीची माफी मागतो, मला वाचव. आई मला तुरुंगात जायचे नाही. तो जोरजोरात रडत होता. माझी सूनही रडत होती, पण आता मी मन घट्ट केले होते. मी माझ्या मुलाचे एकही शब्द ऐकले नाहीत, कारण त्याला माफ करण्यासाठी मी अजिबात तयार नव्हते. एक दिवस माझ्या शरीरावरील जखमा भरून येतील, पण माझ्या आत्म्यावर झालेले घाव कधीच भरून निघणार नाहीत. मुलाची अवस्था पाहून माझ्या डोळ्यात पाणी आलं, पण मी चेहरा दुसरीकडे वळवला. मी माझ्या मुलाला कोणत्याही परिस्थितीत माफ करू शकत नव्हते. मी माझ्या दोन्ही मुलांचे संगोपन त्यांच्या वडिलांशिवाय केले होते. मी सगळ्यात जास्त लाड प्रेम माझ्या मुलालाच दिले होते. माझ्या मुलीला शिकण्याचा खूप छंद होता, म्हणून मी तिला माझ्या मेहनतीच्या कमाईतून शिकवले होते. मोठी झाल्यावर माझ्या मुलीने सांगितले की तिला लंडनला शिक्षणासाठी जायचे आहे, पण माझ्याकडे तेवढे पैसे नव्हते. माझ्या पतीने दिलेली जमीन विकायचा माझा कधीही इरादा नव्हता, मात्र माझ्याकडे एक जमीन होती. ती विकून मी माझ्या मुलीला लंडनला शिक्षणासाठी पाठवले. मी तिची इच्छा पूर्ण केली. आमच्याकडे बांधलेले घर नव्हते. मी इच्छा केली असती तर कुठल्याही जमिनीवर घर बांधून ते भाड्याने देऊन माझा व माझ्या मुलांचा उदरनिर्वाह सहज करू शकले असते, पण मला माझ्या पतीने विकत घेतलेली एकही जमीन विकायची नव्हती. मात्र मुलीच्या हट्टापुढे मी हतबल झाले होते आणि तिचे शिक्षणाचे स्वप्नही पूर्ण करायचे होते. म्हणून काळजावर दगड ठेवून मला माझ्या पतीची एक जमीन विकावी लागली आणि माझी मुलगी लंडनला शिक्षणासाठी गेली. तिथे गेल्यावर तिने कळवले की तिने लग्नही केले आहे आणि काही वर्षात तिचे शिक्षण पूर्ण झाले आहे. शिवाय तिने प्रगतीही केली आहे. मला माझ्या मुलीबद्दल काही राग नव्हता की तिने इथे लग्न का केले नाही, कारण मला माहिती होती की शिकलेले मुली अशी असतात. तिथे जाऊन माझी मुलगी एक यशस्वी स्त्री बनली तेव्हा मला खूप आनंद झाला. आज मला सगळ्यात जास्त आनंद यासाठी झाला की माझ्या मुलीने एकटीने ठामपणे उभे राहून आपल्या आईला न्याय मिळवून दिला आणि आपल्या भाऊभाऊजाईला त्यांच्या चुकीची शिक्षा मिळवून दिली. माझी मुलगी ही आज माझ्या गळ्यात पडून रडत होती, कारण ज्या भावावर ती जीव लावायची त्या भावाने तिला नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न केला होता. तिने आपल्या भावासाठी देवाकडे खूप प्रार्थना केली होती, पण तिच्या भावाने तिच्या आईला पूर्णपणे तोडून टाकले होते. न्यायालयातून बाहेर पडताना मी माझ्या मुलाला फक्त एवढंच म्हटले की बाळा मी तुला एक दिवस माफ करीन, पण देव तुला कधीच माफ करणार नाही. देवाने मला तुझ्यासारखा मुलगा दिला नसता तर बरे झाले असते. मला आता तुझ्यासारख्या मुलाची गरज नाही.
माझे बोलणे ऐकून मुलगा मोठमोठ्याने रडू लागला. पोलीस त्याला ओढत घेऊन जात होते, पण तो वारंवार माझ्याकडे माफी मागत होता. काही दिवसातच त्याचे मानसिक संतुलन बिघडले. न्यायालयाच्या निकालामुळे मला खूप समाधान मिळाले होते. मला माहिती होती की मी पुन्हा कधीही माझ्या मुलाला भेटू शकणार नाही. तरीही माझ्या मनात शांती होती. माझ्या आयुष्यातील सगळ्या अडचणी आता संपल्या होत्या, कारण माझी मुलगी माझ्यासोबत होती. तिने मला सांगितले होती की ती मला आपल्यासोबत लंडनला घेऊन जाणार आहे, कारण तिचा पती वारंवार फोन करून तिला बोलावत होता आणि सांगत होता की तू आईला घेऊन इथे ये. इथे मम्मींचे नवीन आयुष्य सुरू होईल आणि आम्ही त्यांची खूप काळजी घेऊ. मी अजूनपर्यंत माझ्या जावयाला पाहिले नव्हते. माझ्या मुलीने सांगितले होते की तिचा पती खूप चांगला माणूस आहे, म्हणून मला माझ्या जावयाला भेटण्याची खूप उत्सुकता होती. इतक्या मोठ्या घटनेनंतर मी माझ्या मुलीसोबत लंडनला जाण्यासाठी तयार झाले, कारण भारतात माझे असे कोणीच नव्हते ज्याच्या आधारावर मी जगू शकेल आणि माझी पूर्ण काळजी जो घेऊ शकेल. इथे पडून असलेल्या माझ्या पतीच्या जमिनी त्यांच्या शेवटच्या आठवणी होत्या, ज्या मी आजपर्यंत विकल्या नव्हत्या. त्या सगळ्या जमिनी मी माझ्या मुलीच्या नावावर केल्या आणि काही दिवसांनी मी माझ्या मुलीसोबत लंडनला गेले. लंडनला जाण्यापूर्वी विमानतळावर माझ्या डोळ्यात पाणी आले होते, कारण मला माझा देश सोडून जायचे नव्हते. इथे माझ्यासोबत जे काही घडलं होतं ते सगळं आठवत इथे मला राहायचंही नव्हतं. जसे आम्ही लंडनला पोचलो, तिथल्या थंड हवेने माझे स्वागत केले आणि मी समाधानाचा श्वास घेतला. विमानतळावर माझा जावई हॅरी मला घ्यायला आले होते. ते लंडनमध्येच राहत होते आणि माझ्या मुलीवर खूप प्रेम करत होते. माझी मुलगी खूप आनंदी होती. मी माझ्या मुलीला मिठी मारली आणि जावयाला आशीर्वाद दिले. अनेक दिवसानंतर पतीला पाहून माझी मुलगीही भावूक झाली होती. माझ्या जावयाने हातातील फुले मला दिली. काही तासांचा प्रवास केल्यानंतर आम्ही त्या घरात पोचलो. घरात असलेल्या नोकरांनी माझी खूप चांगली काळजी घेतली. मी आता लंडनमध्ये माझ्या मुलीच्या आणि जावयाच्या सोबत आनंदी आयुष्य जगत आहे. लवकरच माझी मुलगी मला आजी बनवणार आहे. मी तिच्या बाळाची खूप वाट पाहत आहे, कारण माझी मुलगी आणि जावई आपल्या व्यवसायात व्यस्त असतात. मी तिच्या मुलांची काळजी घेईल, माझे एकटेपण दूर करेल. मी लंडनमध्ये माझ्या देशापासून दूर असले तरी आनंदी आहे, पण मला आजही माझ्या देशाची खूप आठवण येते. तर ही होती एका आईची कथा. तर मित्रांनो, तुम्हाला आजची ही हृदयस्पर्शी कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.